आपल्यासोबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या सुद्धा फोन लाईनवरून जोडलेल्या। चित्राताई, अतिशय धक्कादायक घटना, मालेगाव तालुक्यातली 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय, दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे। जे ऐकूनच अगदी मन इतकं फारच वेदना होत आहे। ते अशा घटना ज्या घडतायत याच्यावरनं एक लक्षात येत आहे आपल्याला की असे विकृत लांडगे आजही समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतायत। कायदे आहेत, त्या ठिकाणी सगळी यंत्रणा आहे, परंतु समाज म्हणून आपण सुद्धा सजग होणं मला वाटतं तितकंच गरजेचं आहे। अशा ज्या या घटना घडतात या अत्यंत दुर्दैवी अशा घटना आहेत। या घटनेची मी पूर्ण माहिती अजून घेतलेली नाही आहे। तुमच्या माध्यमातून मला आता ही घटना लक्षात आली आहे, त्यामुळे येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये मी संबंधितांकडनं ही सगळी माहिती सुद्धा घेईन। आरोपी पकडला गेलाय किंवा नाही याची माहिती नाही, नसेल पकडला गेला तर तोही पकडला जाईल याच्याबद्दल मला विश्वास आहे। आणि अशा घटना घडू नये यासाठी खरोखर आपल्याला आता विचार करण्याची गरज आहे। 3 वर्षाची चिमुरडी आणि तिच्यावर अत्याचार करून एवढंच नाही तर दगडाने ठेचून तिला मारण्यात आलंय। अत्यंत मनाला वेदनादायी अशी घटना आहे। याची माहिती घेऊन पुन्हा एकदा काय कारवाई होतीये किंवा काय कारवाई केली आहे याच्यावरती माहिती घेता येईल। जी चित्राताई, या ठिकाणी या आरोपीला पकडण्यात आलेला आहे, त्याला या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नातेवाईकांकडून होतीये। 100% कोणीही म्हणजे याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाहीये की असल्या नराधमांना फाशीचीच कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा हीच त्या ठिकाणी द्यायला पाहिजे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आरोपी पकडला गेलाय तर कशा पद्धतीने लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वरती कोर्ट आपल्याला हा खटला चालवता येईल आणि फाशीचीच त्या पद्धतीने कसं होईल त्या पद्धतीने जर आपण मला वाटतं पोलिसांनी सगळे पुरावे आणि वकिलांनी ती बाजू मांडली तर निश्चितपणे या हरामखोराला हा जो कोण आहे नराधम त्याला फाशीची शिक्षा होईल। चित्राताई, आपण मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात काही भाष्य करणार आहात? 100% आम्ही बोलणार आणि राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत। जी, महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत सजग असलेले आपले मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की मुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले सुद्धा असतील आणि त्यांची चर्चा सुद्धा याच्यावरती झाली असेल, परंतु मी सुद्धा माझ्याकडनं असल्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची नक्की मागणी करणार आहे। जी, धन्यवाद चित्राताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।